श्री गणेशाय नमः। शनिवारी 7 सप्टेंबर रोजी श्री गणेश चतुर्थी आहे, त्यामुळे आपल्या सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त सांगणार आहे, म्हणजे आपल्याला या दिवशी कोणत्या वेळेमध्ये गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे, कारण या दिवशी राहू काळ देखील आहे। त्याचबरोबर आपल्याला गणपतीची स्थापना करताना किंवा केल्यावरती कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, तर अशी संपूर्ण माहिती मी देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहण्याची प्रथा आहे, कारण शुभ मुहूर्तावर केलेले कार्य किंवा पूजा जास्त लाभदायक असते, तसेच ती शुभफळ प्रदान करते। त्यामुळे शक्य झालं तर आपण ही पूजा नक्कीच शुभ मुहूर्तावर करावी। राहू काळामध्ये कोणतेही कार्य करणे अशुभ मानले जाते। या दिवशी गणेश चतुर्थी आहे, त्यामुळे सगळीकडे गणपतीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। तर गणपतीची प्राण प्रतिष्ठापना अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने कशी करायची याचा पूजा विधीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली जाईल, तो तुम्ही नक्की जाऊन पहा, तुम्हाला नक्की आवडेल। शास्त्रानुसार गणेशाची अनेक रूपे आहेत, परंतु भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या रूपात गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे। भगवान विष्णूंनी गणेशाच्या या रूपाची पूजा केली आणि त्यांना हे नाव देखील दिले। श्री गणेश हे बुद्धीची देवता आहे, तसेच ते सुख समृद्धी देतात। प्रत्येक शुभ कार्यापूर्वी त्यांची पूजा केली जाते। गणपती बाप्पा प्रत्येक कामाचे शुभफळ वाढवतो, म्हणूनच त्यांना सिद्धिविनायक असे म्हणतात। गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुखाचा वर्षाव होतो, कारण बाप्पा विघ्नहर्ता दुःखहर्ता आहेत। गणपती बाप्पा विघ्नांवर विजय मिळवणारे आहेत। कोणतेही शुभ कार्य किंवा कोणतीही पूजा करताना जर आपण आधी श्री गणेशाची पूजा केली तर आपल्या पूजेमध्ये किंवा कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही। ती पूजा अगदी चांगली आणि सफल होते। त्यामुळे आधी श्री गणेश पूजन करावे, नंतर पुढील पूजेला सुरुवात करावी। तर आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही महत्त्वपूर्ण कार्याचा शुभारंभ करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करणे शुभ मानले जाते, कारण बाप्पाला अग्रपूजेचा मान मिळाला आहे। तर या गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पार्थिव मूर्ती घरी आणून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि बाप्पाची विधिवत पूजा केली जाते। तर यावर्षी 2024 मध्ये शनिवार दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी आलेली आहे। तर पंचांगानुसार ही चतुर्थी तिथी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:01 सुरू होईल, ते 7 सप्टेंबर 2024 ला सायंकाळी 5:37 पर्यंत असेल। पण उदय तिथीनुसार 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे, पण या दिवशी राहू काळ देखील असणार आहे। तसे तर प्रत्येक दिवशी 90 मिनिटाचा राहू काळ हा निश्चित असतो, परंतु दररोज राहू काळाची वेळ ही वेगवेगळी असते। ज्योतिषशास्त्रानुसार या काळामध्ये केले गेलेले कोणतेही शुभ कार्य, पूजा, खरेदी विक्री असे व्यवहार शुभ मानले जात नाहीत। राहू काळाला कोणत्याही शुभ कार्यासाठी योग्य मानले जात नाही, त्यामुळे राहू काळ वगळता तुम्ही गणपतीची स्थापना दिलेल्या मुहूर्तामध्ये करू शकता। तर गणेश चतुर्थीच्या दिवशी राहू काळ हा सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत असणार आहे। फक्त 1.5 तासाचा कालावधी आहे राहू काळचा, त्यामुळे या काळामध्ये शक्यतो पूजा करू नये। पंचांगानुसार गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त हा 2 तास 31 मिनिटांचा असणार आहे, परंतु राहू काळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असेल। तसे तर सूर्यास्तापूर्वी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची परंपरा आहे, पण असे मानले जाते की भगवान गणेशाचा जन्म मध्यान्हाच्या वेळी झाला होता, म्हणून मध्यान्हाची वेळ गणेश पूजेसाठी सर्वात योग्य मानली जाते। त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यान्ह गणपती पूजनाचा मुहूर्त सकाळी 11:03 पासून ते दुपारी 1:33 पर्यंत असेल। पूजेचा एकूण कालावधी 2 तास 31 मिनिटे आहे। तर या मुहूर्तादरम्यान पूजा करणे फलदायी ठरेल, आणि जरी तुम्हाला जमले नाही या वेळामध्ये पूजा करायला, तर चतुर्थी तिथी ही 5:37 पर्यंत आहे, म्हणजे 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही कधीही स्थापना करू शकता। आणि सकाळी 11 ते सायंकाळी 5:30 याही वेळामध्ये जमले नाही तर सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत तुम्ही कधीही गणपती बाप्पांची स्थापना करू शकता। शेवटी भाव महत्त्वाचा आहे। उगीचच घाई गडबड करून पूजा करण्यापेक्षा आपल्याला मिळेल त्या वेळामध्ये शांत चित्ताने मनोभावे देवाची पूजा केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते। तर गणेशोत्सव हा 10 दिवस चालतो। काही जण आपापल्या परंपरेनुसार 1.5 दिवसाचा
3, 5, 7 दिवस ही गणपती बसवतात, परंतु 10 दिवसांनी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता होते. पण आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे त्यानुसार आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करू शकतो. गणपती हे कोणीही बसवू शकतं, पण जर तुम्ही घरी गणपती बसवणार असाल तर तुम्हाला मात्र गणपतीच्या स्थापनेपासून ते पूजेच्या काही नियमांचं देखील पालन करावं लागणार आहे, तरच आपल्याला पूजेचं फळ मिळेल. तर पहिली गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरी झाल्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला गणपती बाप्पांजवळ दिवा अगरबत्ती लावायची आहे. सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती करायची आहे. त्याचबरोबर गणपती जेवढ्या दिवस आपल्या घरामध्ये आहेत तेवढे दिवस आपल्याला दररोज कमीत कमी 2 वेळा तरी गणपतीला नैवेद्य दाखवायचा आहे. आपल्या घरामध्ये जो काही बनला असेल सात्विक नैवेद्य, पोळी भाजी, तो सुद्धा तुम्ही दाखवू शकता, किंवा मग गुळ खोबरे खडी साखरेचा दाखवला तरीही चालेल. एक गोष्ट म्हणजे गणपती बाप्पा जेवढे दिवस आपल्या घरामध्ये आहेत तेवढ्या दिवस आपल्याला सात्विकच भोजन करायचं आहे. या दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपल्या घरामध्ये आणू नये आणि करू देखील नये. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची आपल्याला मनोभावे पूजा करायची आहे आणि गणपतीला 5 किंवा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका. गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे तुम्ही पहिल्या दिवशी तरी गणपतीला मोदकांचा नैवेद्य अवश्य दाखवा. गणपतीची स्थापना करताना योग्य दिशेलाच करा. गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे जास्त शुभ मानले जाते. आपल्या घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घराची स्वच्छता ठेवा आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या आवडीनुसार गणपतीची मूर्ती नक्की आणा, पण जर शाडूच्या मातीची मूर्ती असेल तर फार उत्तम. यामुळे पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये गणपती विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न ठेवा आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा. या दिवसांमध्ये कोणालाही अपशब्द बोलणे, कोणाचाही तिरस्कार करणे, शिव्या शाप देणे, आपले आचरण चांगले न ठेवणे अशा गोष्टी चुकून सुद्धा करू नका. तर गणेशोत्सवादरम्यान या प्रकारे तुम्ही जर नियमांचं पालन केलं तर तुम्हाला गणपती बाप्पांच्या पूजेचं फळ नक्कीच मिळेल. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त आणि कोणत्या नियमांचं पालन करायचं याबद्दल माहिती सांगितलेली आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.